तर हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पाणीपुरी, ते पण घरी। मला वाटतं सर्वांनाच पाणीपुरी सर्वांनाच आवडते, खूप आवडते, हो ना? बरोबर आहे ना? तर चला तर मग आपण गोड पाणी आणि तिखट पाणी बनवूया। तर त्यासाठी लागणार आहे चिंच गरम करून घेतली मी आणि त्याचं पाणी सगळं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी गूळ ॲड करून जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये तेवढं ॲड करून घेतलेला आहे आणि त्याला मध्ये मध्ये हलवायचं पण आहे। तर तोपर्यंत ते होईल तोपर्यंत मी कांदा कट केला, कोथिंबीर कट केली आणि कांद्याची पात जरी तुमच्याकडे असेल तर नक्कीच घ्या। माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही घेतली, तुम्ही नक्कीच घेऊ शकतात। तर खूप छान अशा पद्धतीत होते पाणीपुरी घरी जरी ट्राय केलं तर माझं गोड पाणी पण होत आलं होतं। बघू शकतात तुम्ही, घट्टपणा असा थोडाफार आलेला आहे, आणखी नाही आलेला, थोडंसं आणखीन होऊ द्यायचं आहे। तर तोपर्यंत आपण तिखट पाणी बनवूया। तर तिखट पाण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ। जर तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिना पण टाकू शकतात, माझ्याकडे नव्हता पण आणि आमच्यात आवडत पण नाही आहे सगळ्यांना, कोणालाही नाही आवडत पुदिना टाकलेली टेस्ट, तर बिलकुल नाही आवडत। तर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही टाकू शकता। तिखटचं प्रमाण बघून तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे, तुमची जशी चॉईस आहे तशी। बघू शकतात आपलं गोड पाणी पण खूप भारी असं झालेलं आहे। तोपर्यंत आमच्या कार्ट्याने सगळ्या पुऱ्या फोडून ठेवलेल्या आहेत, त्यांना खूप पाणीपुरी आवडते, खूप म्हणजे खूप। माझं तिकडे तयारी चालू असते तोपर्यंत सर्व पुऱ्या फोडून ठेवतात। तर चला तर मग तुम्ही पण या खायला आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, करून नक्की बघा। आपल्या घरची टेस्ट खूप वेगळीच असते है ना? तर बाहेरची पाणीपुरीमध्ये आणि ह्या पाणीपुरीमधला खूप फरक। चला तर मग टाटा बाय बाय।